सलग 30 वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम 11वी आणि 12वी साठी प्रवेश सुरू। संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल 9403 6955 00 आणि 8552 86 89 89। भाजप सत्तेचा दावा का करत होतं याची खरी कारणं आता समोर येत आहेत। आम्ही पुन्हा येईन, आम्ही सत्तेवर येणारच आहोत, बहुमत आम्ही सिद्ध करणारच आहोत, हे अधिकाऱ्यांच्या जोरावर केलं जात होतं। हे आता निष्पन्न झालेलं आहे आणि मला वाटतं हे दुर्दैव आहे। भाजपनं या 3 पक्षानं बहुमतानं जे सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्यात बिघाडी आणण्यापेक्षा या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून काम करावं अशी आमची अपेक्षा आहे। हा सगळा अहवाल जोपर्यंत सिक्रेट ॲक्ट खाली जोपर्यंत त्या ठिकाणी गृह मंत्रालयाकडे होता तोपर्यंत ह्याच्यावर शासन म्हणून आम्ही देखील त्या ठिकाणी कारवाई कशा पद्धतीने करायची याचा विचार त्या ठिकाणी करत होतो। परंतु आज दुर्दैवानं हा अहवाल बाहेर जातो। हा अहवाल विरोधी पक्ष नेते प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवतात, हे अत्यंत वाईट आहे। कारण की राज्याच्या हिताच्या दृष्टीनं किंवा राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे घातक आहे। मला वाटते विरोधी पक्ष नेते गृहमंत्री राहिलेले आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी हे करायला नको पाहिजे होतं। त्यांच्या हातात जरी डॉक्युमेंट लागला असला तरी त्यांनी म्हणायला पाहिजे होतं काही कागद मला मिळालेले आहेत, ती कागद मी देणार आहोत। परंतु तो प्रेसमध्ये देणं, आज ज्या अधिकाऱ्यांची नावं त्यामध्ये आहेत त्यांचे उद्या CR मध्ये काय येणं, या सगळ्या गोष्टी येऊ शकतील का, अशा अनेक अडचणी आज भविष्यकाळात ज्या अधिकाऱ्यांची नावं त्यामध्ये दुर्दैवानं आलेली आहेत त्यांच्या बाबतीत निर्माण या ठिकाणी होणार आहेत। आणि मला वाटते भाजपला सत्ता हवी आहे, कशी हवी आहे, मग आम्ही काही करणार, अगदी कायदा मोडणार, सिक्रेट ॲक्ट कुठला त्याचा विचार आम्ही करणार नाही, कागदपत्र आम्ही कशी पद्धतीनं मिळवू आणि आम्ही ती लोकांच्यापर्यंत देऊ, हे मला वाटते राज्याच्या हिताच्या दृष्टीनं किंवा महाराष्ट्राची जी काही प्रतिमा आहे या गेल्या अनेक वर्षामधल्या त्याला घातक असं धोरण भाजपनं त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही चौकशीला सामोरं जातो। त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र दिले की या सगळ्या आरोपाची चौकशी करा, एखादी त्रयस्थ कमिटी नेमा, काही करा। ज्यावेळी ओपनली गृहमंत्री महोदय म्हणतायत देशमुख साहेब की माझी चौकशी करा, माझी काही अडचण नाही, त्यावेळी त्यांचा प्रामाणिकपणा त्यातून सिद्ध होतो किंवा त्यांच्यावर खोटे आरोप होत आहेत हे निश्चितपणे या ठिकाणी लक्षात येते। आणि जो घटनाक्रम आपण बघितला की आज हा रिपोर्ट बाहेर येणं, रश्मी शुक्लांच्या बाबतीतले वक्तव्य त्या ठिकाणी येणं आणि राजेंद्र यड्रावकरनी धाडसानं हे सांगितलं, असे अजून किती आमदार आहेत की जे आता बोलत नाही आहेत, ज्यांच्यावर त्यावेळी काळामध्ये कदाचित निरोप आले असतील, असे अनेक आमदार असू शकतात। भाजप शासकीय यंत्रणेचा वापर करून सत्तेत पुन्हा याचा प्रयत्न करत होते हे सुस्पष्ट महाराष्ट्रातल्या जनतेसमोर या ठिकाणी आलेलं। याला कारणीभूत केंद्रातली सत्ता, केंद्रातली एकादहीशारपणा जो काय आणि सत्ता आहे, या सत्तेची भीती आणि या सत्तेच्या माध्यमातून काही गोष्टी घडत आहेत आणि मला वाटते कदाचित दुर्दैवानं अधिकारी त्या दबावाला बळी पडत आहेत असं मला वाटतंय। नाही, मला वाटतं आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी काय लागतं, काय घटना आहेत, ह्या घटना काय राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी म्हणजे करण्यासारखे नाही आहेत आणि त्यामुळे मला वाटतं विरोधी पक्ष ती मागणी करत राहणारच आहे, ते त्यांचं काम आहे, त्याच्याबद्दल आमचं काय। परंतु स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीला गेल्या 1.25 वर्षामध्ये सन्मान्य गृहमंत्री असतील, आम्ही असो, आम्ही सर्वांनी पोलीस दल म्हणून की आमच्या 2.5 लाख पोलीस कर्मचाऱ्यांनी या कोविडमध्ये जे चांगलं काम केलं त्यामुळे जी प्रतिमा पोलिसांची उंचावली होती ती डागाळण्यासाठी हा प्रयत्न होता का अशी एक शंका निर्माण होते। आणि मला वाटते राष्ट्रपती राजवट वगैरे ठीक आहे, ते विरोधक म्हणून त्यांची मागणी राहील, परंतु त्याच्यात काय तथ्य आहे आणि त्यात काय होईल असं आम्हाला काय वाटत नाही। आपोआप सरकार पडेल, मग हा दादांचा वारंवार केला जाणारा दावा या सरकारी अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना धरूनच होता? नाही, मला वाटते आज सगळ्यांना लोकांना दिशा कळलेली आहे। भाजपमधली अनेक मंडळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत, ते जाऊ नयेत आणि आपला इंटॅक्ट राहावा, हा एक आधार मिळावा भाजपवासियांना की आम्ही येणार आहोत, काळजी करू नका, थांबा, कुठं जाऊ नका। कारण की शेवटी भाजपची जी काही संख्या आहे ती काँग्रेस राष्ट्रवादीमधनं गेलेल्यांचीच संख्या जास्तीत आहे आणि म्हणून मला वाटते त्यांना आधार मिळावा म्हणून दादा म्हणत असतील। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।